मन मंदिरा गजर भक्तीचा. मनात अंतर नसलं की किलोमीटरचं अंतर नसतंच. आणि मनात अंतर असल्यानंतर घरात राहून सुद्धा एक अमेरिकेत असतो आणि एक भारतात असतो. काय एका घरात आहेत, एका खोलीत आहेत, पण खोली सगळी संपलेली आहे, खोली रिकामी आहे, कुठेच जागा नाही. आणि म्हणून लक्षात घ्या की या निश्चयाने इतक्या वर्ष हा कार्यक्रम चालू आहे. रामायण सांगितलं, कृष्ण चरित्र 2 वर्ष सांगितलं, 9वा अध्याय सांगितला, 12वा अध्याय तर 55 दिवस सांगितला. विविध विषयावर विविध प्रवचनं झाली. आणि यंदा ठरवलं की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तत्वज्ञानाचा कळस जो अमृत अनुभव आहे तो तुम्हाला सांगावा. कळेल का नाही असं मला काही वाटत नाही, कारण इतक्या वर्ष ऐकताय कळलं नाही तर मग ऐकलं काय, हा प्रश्न आहे. जर 16-17 वर्ष माझी ज्ञानेश्वरी ऐकताय, एक महिना रामायण ऐकलं, कृष्णचरित्र, आणि सगळ्याचा धागा एकच असतो, कुठे काही फरक नसतो. कारण कृष्णचरित्र जे सांगितलं ते निव्वळ कृष्णचरित्र नाही, तर तात्विक दृष्टिकोनातून कृष्णचरित्र सांगितलं, आणि तत्वज्ञानाचा धागा एकच असतो. तेव्हा या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचे व्यक्तिमत्व इतकं अलौकिक गीतेवर सुंदर निरूपण केलं. भावार्थ दीपिका, इतरात अर्थ आहेत आणि ज्ञानेश्वरीत भावार्थ आहे. वामन पंडितांनी उत्तमच ग्रंथ लिहिला, पण त्यांनी नाव ठेवलं यथार्थ दीपिका. म्हणजे यथार्थ त्याच्यात आहे आणि भावार्थ याच्यात आहे, जो तो आपापल्या दृष्टीने श्रेष्ठच आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्न आहे अशातला काही भाग नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ही लोकप्रिय का झाली, तर त्याच्यात भाव आहे. पाहुणा घरात आल्यानंतर, का हो चहा घेता का, करू का, तुम्ही म्हणत असाल तर टाकते. यथार्थ, चहा घेणार का, नाही हो आत्ताच, असं कसं, कितीतरी दिवसांनी आला आणि एक कोटाने काय असं काही त्रास होतो का, अहो घ्या हो घ्या हो, तुम्ही नाही म्हटलं ना तरी मी देणारच. भावार्थ, शब्द तेच आहेत, चहा देण्या घेण्याची क्रिया तीच आहे, पण वृत्तीत फार फरक आहे. तसं इथे यथार्थ आहे आणि इथे भावार्थ आहे. बरं का, अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे श्रृंगार लिया माणसा दर्पणू. अर्जुन मैत्रियेचा कुवासा, अर्जुनाला अत्यंत आवडीने प्रेमाने भगवान. मी परवा सांगितलं पंढरपूरला, एकाने विचारलं महाराज अर्जुन शब्दाचा अर्थ काय. म्हटलं मला विचारण्यापेक्षा डिक्शनरीत बघ, शब्दकोशामध्ये बघ. नाही म्हणाला मला तुमच्याकडून तुमचा अर्थ ऐकायचा आहे. मग म्हटलं ऐक, ज्या जीवाचे प्रभू आर्जव करतो त्या जीवाचं नाव अर्जुन. आर्जव, पिरे बाबा दूध सोन्या पिरे, राजा दूध पिरे, राजा पिरे, अरे राजा खा रे, असं काय करतोस, का तू रडतोस, का त्रास देतोस. आर्जव, तसं ज्या जीवाचे प्रभू आर्जव करतो त्याचं नाव अर्जुन. बरोबर आहे ना. तसं ज्ञानेश्वरी मध्ये किंबहुना गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाला आर्जव केले. ऐक रे बाबा अर्जुना, ऐक ऐक ऐक. कारण का, तुला का सांगतो, तो सुखे श्रृंगार लिया माणसा दर्पणू जो. महिलांना माहिती आहे, पुरुषांना माहिती आहे, तुम्ही सुंदर कपडे घालता,
पण कपडे घालण्याचा आनंद कपडे घालण्यात नाही, तर आरशामध्ये बघण्यात आहे. आरशामध्ये बघितल्यानंतर मग तुमचे तुम्ही कॉलर नीट करता, बाई कुठे कुंकू नीट करते, कुठे पावडर लावते, कुठे काय करते, आणि मग त्या जाणीवेने बाहेर पडते मी कशी दिसते. त्या जाणीवेतून हा बाहेर पडतो मी कसा दिसतो, नाही का. जसं तुम्ही जरी कपडे केले तरी आरशात बघितल्याशिवाय त्याचा आनंद नाही, तरी तसं किती जरी ज्ञान असलं तरी चांगल्या ऐकणाऱ्याला सांगण्याशिवाय त्या ज्ञानाचं सुद्धा महत्व नाही. आणि म्हणून तुमच्या पुढे प्रवचन. काय ऐकणारा आणि पुण्यातल्या असल्या कारणाने उपजतच आपण पुण्यवान आहात. काय उपजतच पुण्यवान असल्या कारणाने काही प्रश्न नाही. पुण्यवंत श्रोत्यांच्या पुढे बर ज्ञानोबाराया पुन्हा याच जिल्ह्यातले, तुकोबाराया पुन्हा याच जिल्ह्यातले, आलं का लक्षात. तेव्हा तोच कार्यक्रम त्याच जिल्ह्यातले संत, नवे 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 संतांना जिल्हा नाही तालुका नाही, आता विश्वात्मक संत हे विश्वात्मक आहे. आणि म्हणून थोडीशी प्रस्तावना चालू आहे आजची, आलं का लक्षात. आणि अशी ही ज्ञानेश्वरी भगवंताची करंगळी पकडली आणि ज्ञानोबारायांनी वाटचाल केली. पहिल्यांदा कोणाची करंगळी पकडावी लागते, त्याशिवाय प्रवास सुरू होत नाही. शाळेत जाताना सुद्धा आईचा हात धरून जातो, बरोबर आहे ना. म्हणजे कळत नाही रस्ता तिथपर्यंत आई आलेली बरी वाटते, पुढे आई अडचण वाटते. आई जर म्हणली 7वीतल्या मुलाला किंवा 10वीतल्या मुलाला मी तुला पोचवायला येते, व्हॉट इज दिस नॉनसेन्स मम्मी, व्हॉट इज दिस नॉनसेन्स, मी आता 10वीत आहे, मला पोचवायला येते, अरे काय गरज काय आहे का, काय हसतात पोरं मला सगळं. माझं बोलणं कळलं का. एक विशिष्ट काळामध्ये आई बरोबर असणं बरं वाटतं आणि विशिष्ट काळानंतर आई अडचण वाटते. मग लग्नाच्या वेळेला दुसराच हात हातात येतो. नाही त्यात चुकलं काही नाही, वेळच्या वेळेला हात हातात आले म्हणजे बरं असतं. ज्या त्या वेळेला जे ते हात हातात येणं महत्वाचं असतं, चांगलं असतं. कारण जुने हात थकल्यानंतर नवे हात हातात यावेच लागतात. फक्त तत्वज्ञान एक आहे की नवीन हात हातात आल्यानंतर जुने हाताला विसरू नये, कारण ते सुरकुतलेले आहेत म्हणून. वर्म काय आहे तसं ही प्रगती आहे जीवनाची. प्रगती झाली नाही तर आगतिक आहेत माणसं. मुलगी सासरला नांदायला जाताना जशी रडतात आई वडील, तसं काही काही ठरत नाही म्हणून रडतायत. बोलणं कळलं. सासरी जाताना आई वडील रडत असतात. आणि त्या लग्नाला आलेले 2 रडत होते, हिच झालं ना आमचं. तेव्हा रडणं तर आहे, पण वृत्तीत फरक फार मोठा आहे. ही प्रगती तर चालूच राहते. तसं पहिल्यांदा हात धरून चालले ज्ञानेश्वर महाराज कृष्ण भगवंताचा. ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं आणि शेवटी निवृत्तीनाथ म्हणाले, आम्हाला कळलं एक की तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिली खरी, पण पदोपदी तुम्हाला तुमचे स्वतंत्र विचार मांडण्याकरता कुठे कुठे अडचण निर्माण झाली. केव्हाही कुणाच्या देखरेखीखाली स्वयंपाक करत असताना अडचणच असते.
पण शिकण्याकरता ती अडचण मानू नये, तर गुरु मानावे. नाही का? हो, म्हणजे स्वयंपाक शिकायला मुलींना आवडतच नाही सध्या. त्यांना 200-250 रुपये खर्च करून हॉटेलमध्ये जेवलं, चाव चाव, की तिची चाव चाव कमी झाली आणि याचीही चाव चाव कमी झाली. चुकलं काही नाही, सहज उपलब्ध असताना करायचे त्रास कशाला, हा सुद्धा संतांच्या तत्वज्ञानाचा मुद्दाच आहे. नाही का? अशी करंगडी धरून प्रवास केला. महाराज म्हणाले, ज्ञानराजा, ज्ञानेश्वरी लिहिली आणि लिहिणं आवश्यक होतं, कारण गीता हा सर्वश्रेष्ठ जगमान्य ग्रंथ होता. अनेकांनी भाष्य केली, शंकराचार्यांनी केलं, वल्लभाचार्यांनी केले, निंबार्कनी केलं, सर्वांची भाष्य झाली. तोही तुझ्या परीने मराठीतून ग्रंथ लिहि. आणि हो, ते ग्रंथ विशिष्ट मंडळीत राहिले, संस्कृत भाषा कळणाऱ्यात राहिले, आणि ज्ञानेश्वरी मात्र घराघरामध्ये पोचली. हीच ज्ञानेश्वरीने घडवलेली महान क्रांती, नाही का? हो, गीतेच्या श्रेष्ठत्वाबद्दल वाद नाही. शंकराचार्यांच्या भाषाबद्दल, इतर जी काही वल्लभाचार्य, सगळ्यांनी केलं, कोणी केलं नाही. गीतेवर जेवढं लिखाण घडलंय तेवढं आजपर्यंत जगात कोणत्याही ग्रंथावर घडलं नाही. घडायलाच पाहिजे, कारण ते भगवंतानी प्रत्यक्ष बोललेलं आहे. ग्रंथच तसा आहे, ग्रंथच तसा आहे, तेव्हा त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण शेवटी पाणी हे जीवन जरी असलं तरी ते घराघरात पोचणं महत्वाचं आहे. सरोवरात राहून जमत नाही, पाण्याच्या टाकीत राहून जमत नाही, नदीत राहून जमत नाही. ते घराघरापर्यंत पोचणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि घरात पोचण्याकरता एकमेव उपाय केला, तो ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली, सुंदर सुरुवात केली. माझा मराठाशी बोलू कौतुके, प्री अमृताही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवी. आणि मग ज्ञानेश्वरी झाली. कुठे कुठे अडचण आली, कारण गीतेच्या श्लोकाला धरून बोलायचंय. अडचण कुठे आली? हा, तुम्ही पोरींना सांगा की स्वतंत्र स्वयंपाक कर, ती करील, कसं का होईना, मीठ जास्ती, पण आई सारखी आमटी कर म्हटलं की अवघड असते. आणि ह्या मुलांना सवय असते, माझी आई करत होती तशी कर. तिने शिकवली तर ठीक, नाही शिकवली तर अवघडच. आलं का लक्षात? म्हणजे हे संसारातलं मोठं तंत्र आहे. तसं कुणाचा तरी हात धरून चालणं आणि स्वतंत्र चालणं. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले, वा ज्ञानराजा, आम्हाला माहिती आहे तुमच्या मनामध्ये जे तत्वज्ञान घोळत आहे ते तुम्ही स्वतंत्र ग्रंथातून निर्मिती करा. म्हणून गीते ज्ञानेश्वरीमध्ये वर श्लोक खाली टीका, भागवतामध्ये वर श्लोक खाली एकनाथ महाराजांची टीका. बरोबर आहे? अमृतानुभवामध्ये स्वतंत्र लिखाण, टीका नाही, स्वतंत्र विचार दर्शन आणि स्वतंत्र तत्वज्ञान सांगत असताना एकच म्हणाले. काय सिद्धांत मांडला? चिद्विलास. फार अलौकिक तत्वज्ञान सांगितलं. चिद्विलास, स्फूर्तिवाद. सोप्या परीने सांगतो, जगत रूपाने माझा प्रभू नटलाय, या प्रतीतीत अखंड वावरण नामे चिद्विलास. हे मी सांगत आलोय तुम्हाला. काय म्हटलं मी? माया, मिथ्या, नाशिवंत हा भाग झाला, नाही का? कोणत्याही गोष्टीकडे दोन पद्धतीने बघता येत. आता बोलणं कळलं? दोन पद्धती आहेत बघण्याच्या.
तसं अद्वैत तत्वज्ञान जे सांगितलं गेलं ते दोन पद्धतीने, एक मिथ्या म्हणून आणि एक प्रभू प्रेमाचा आविष्कार म्हणून. माझं बोलणं कळलं? जसं इथे सगळ्या मातोश्री बसलेल्या आहेत. बाई म्हणून बघणं हा एक दृष्टिकोन झाला आणि आई म्हणून बघणं हा एक दृष्टिकोन झाला. व्यक्ती तीच, रूप तेच, नाव तेच, पण प्रतीती भिन्न. काय घडलं याच्यामध्ये? मी एक गमतीने सांगत असतो, आपण ऐकलंय मागे. एक अद्वैत सिद्धांत असा सांगतो, संगती लावताना त्यांनी माया गृहीत धरली. माया. ज्ञानेश्वर महाराज म्हणले माया नाही, एक काना काढून टाक, माय. माया म्हटलं की ब्रह्म सत्यं जगत मिथ्या हे तत्वज्ञानाचा भाग झाला, आणि माय म्हटलं की चिदविलास सुरू झाला. तसं या ठिकाणी आपल्याला जो आता ऐकायचा आहे तो ज्ञानोबारायांचा चिदविलास ऐकायचा आहे, आणि श्रोते सगळे जाणते आहेत, समजून घ्याल तुम्ही. आणि मी सोप्यात सोपं करून सांगेन हे आपल्याला तर कल्पना आहे. कोणताही विषय कधी अवघड करून सांगितला नाही, सांगायची आवश्यकता नाही. अवघड असेल तर पुन्हा प्रवचन करण्याची गरजच नाही. अवघड आहे ते सोपं करून सांगणं एवढंच प्रवचनांचा हेतू असतो. तेव्हा स्वतंत्र तत्वज्ञान सांगण्याची गुरुने आज्ञा केली आणि महाराजांनी ते सांगायला सुरुवात करतायत. याच्यावर जी प्रवचन होणार आहेत अनेक टीका झाल्या, पण नित्यानंद दीपिका, शिवकल्याण याने ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानाला धरून निरूपण केलं. ते वर्णन करताना म्हणतात, अगा कलिकाले अकलिता जन हाती घेवो ज्ञान खडगजान अवतरलात्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशे. गोड लिहितात. आगा कलिकाले अकलिता जन हाती घेवो ज्ञान खडगजान अवतरलात्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशे. कलिकालामध्ये कलीमुळे सामान्य जन अडकून गेलं. आगा कलिकाले अकलिता जन हाती घेवोन ज्ञान खडगजान. कोण अवतरला? अवतरला आत्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशे. ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने प्रत्यक्ष आत्माच प्रगट झाला. म्हणून कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा आणि चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. मजा आहे नाही? आणि म्हणून शिवकल्याण म्हणाले, ज्ञानेश्वर भास्करे अगाज्ञान अज्ञान विहीन ज्ञान मात्रची संपूर्ण म्हणून ज्ञानेश्वराईसी खूण रूपाली. किती गोड लिहितायत बघा शिवकल्याण. अगाज्ञान अज्ञान विहीन जे ज्ञान. सामान्य माणसांना काही चूक नाही, तुम्हाला एकच माहिती आहे, ज्ञान अज्ञान. अज्ञान सापेक्ष ज्ञान आणि ज्ञान सापेक्ष अज्ञान, एवढंच माहिती आहे. अमृतानुभवाचं तत्वज्ञान त्याच्या पुढे गेलं. तो मनुष्य अज्ञानी आहे, त्याला ज्ञान होण्याची आवश्यकता आहे. बरोबर. एक विशिष्ट लेवल पर्यंत, विशिष्ट पातळीपर्यंत काही चुकीचं आहे अशातलं मला म्हणायचं नाही आहे, पण चुकीचंच आहे. काय सांगतायत? अगाज्ञान अज्ञान विहीन निखळ ज्ञान मात्रची संपूर्ण. निखळ ज्ञान, ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे असं जे मूलभूत ज्ञान, निखळ ज्ञान. शब्द नीट लक्षात घ्या. सामान्य ज्ञान नाही, निखळ ज्ञान. निखळ ज्ञान.
थोडासा फरक, म्हणजे अगदी विशेष काही महत्व नाही त्या शब्दाला. नगरवासी नगर पिता. काय म्हटलं मी? नगरवासी आणि नगर पिता. नगरवासी त्याच्यातला या वॉर्डातला आला तर हे नगर पिते, एवढाच फरक. अर्थात नगर पिता हा नगरवासीच आहे, पण सर्वापेक्षा जरा त्याच्या पलीकडे, मग त्याच्या पलीकडे, मग त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे, मग सर्वश्रेष्ठ स्थान जे असतं, बरोबर आहे ना? की मग जे लाल दिव्याच्या गाडीतून फिरले जातात, बॉ इथे पुण्याचे हे मेयर आहे, बरोबर, प्रमुख, बरोबर आहे. तसं हे 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 बरोबर. अगाध ज्ञान अज्ञान विहीन निखळ ज्ञान मात्र जी संपूर्ण. ज्ञान मात्र, अज्ञान नाही, ज्ञान नाही, अज्ञान ज्ञानाच्या पलीकडे ज्ञान मात्र. थोडा मोठा शब्द. तुमचं माझं भाग्य आहे की ज्ञानेश्वर महाराज या महाराष्ट्रात जन्माला आले. तुम्हाला मी सांगतो, रमण महर्षींनी जेव्हा अमृतानुभव वाचला, अप्पा तेव्हा डोक्यावर घेऊन नाचले होते. डोक्यावर घेऊन राचले. रमण महर्षी म्हणाले, फार उशिरा ग्रंथ माझ्या हातात आला. कारण कुणी मायेत अडकलेत, कुणी कशात अडकलेत. निखळ ज्ञान मात्र. जे जे देखो जाय दिठी ते ते आत्मची चिवटी. बाप गुरु वाक्याची कसवटी. दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे. वेदांत सांगताना 3 भाग करावे लागतात. दृश्य, द्रष्टा, दर्शन. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान. इथे काही नाही, ज्ञान मात्र. एका शब्दात सगळं आलं. दृश्य, द्रष्टा, मध्ये चाललंय ते दर्शन. ते शब्द जरा निळ्या पद्धतीने. ज्ञेय, ज्ञाता, ज्याच्याने जाणलं जातं ते ज्ञान. म्हणजे प्रत्येक गोष्ट कशात बसवली गेली आहे? 3 मध्ये. इथे हे 3 नाहीच आहे. इथून तिथून ज्ञान मात्र. ज्ञान मात्र, बरं का? म्हणून अमृतानुभवामध्ये शब्द जे वापरलेत, ब्रह्म शब्द अख्ख्या अमृतानुभवात एकदा आलाय. पण इथे आत्मा शब्द वापरलाय. कोणत्या शब्दाला प्राधान्य दिलंय? आत्मा. सांख्यानी प्रकृती पुरुष हा शब्द वापरला. इथे देव आणि देवी हा शब्द वापरला आणि शिव आणि शक्ती हा शब्द वापरला. मी विस्ताराने आपल्याला सांगेन, काही गडबड बिडबड नाही मला, तुम्हालाही नाही मलाही नाही. बरं, काही असं ठरलेलं नाही की या वर्षात संपवायचं आहे. आयुष्य असेल, घडायचं असेल, घडेल. नाही घडलं, किंबहुना जे घडलं ते उत्तम. काय सांगता येतं? गेल्या वर्षी डिक्लेअर केलं, यंदाच्या वर्षी माझी प्रकृती चांगली आहे आणि मी आहे म्हणून प्रवचन. पुढचं वर्ष कुणाला माहिती आहे, नाही का? हो, अजून अनेक वर्ष असली, देवाची इच्छा असेल, होत नाही. काही सांगता येत नसतं, नाही का? हो, हे सांगता येत नाही म्हणून तर महाराज म्हणाले, क्षणभंगूर नाही भरवसा. पण एक मात्र नक्की, सांगायची घाई काही करणार नाही. मला विषय संपवायचा नाही आहे, तर विषय तुमच्यात भिनवायचा आहे. माझं बोलणं कळलं? विषय संपवायचा नाही, तर तुमच्यामध्ये विषय भिनवायचा आहे. आणि विषय भिनवायचा असेल तर तो एकदम पाजून उपयोग नाही. हळूहळू 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 देत जावं. आलं का लक्षात? हो, औषधाचे डोस सुद्धा एकदम वाढवायचे नसतात, तसेच एकदम कमी सुद्धा करायचे नसतात. काय, मुलांना जेवण घालताना एकदम एवढा भात कोंबायचा नसतो. पहिल्यांदा आपल्या ताटातलं बोटाने त्याला लावावं. वरण भाताची नुसती, मग ते असं असं करतं. पहिल्यांदा तो करतो, मग असं असं करतो. म्हणजे पहिल्यांदा त्याला गोडी लागावी, हळूहळू कळावं, मग उकडलेला बटाटा,
अमक तमक हळूहळू हळूहळू या गोष्टी सुरू राहतात. म्हणून हे पक्क लक्षात घ्या. तसं हळूहळू मी आपल्याला अमृत जे तत्व आहे त्याच्या अनुभवापर्यंत किती पोचता येईल ते बघू. एवढाच अल्पसा प्रयत्न. म्हणून ज्ञान अज्ञान विहीन निखळ ज्ञान मात्र. निखळ ज्ञान मात्र. निखळ कसा आहे? निखळ म्हणजे ज्याच्यामध्ये काहीही भेद नाही, भेसळ नाही. सामान्यतः काहीतरी काहीतरी भेसळ असतं. जरी लिहितात की अगदी तूप चांगला आहे, तरी कुठे नाही कुठेतरी अलग अलग. चक्का तुपामध्ये सुद्धा मिसळ नाही, असं काही नाही. हे सगळे मिसळ चालूच आहे आणि माणसाला मिसळच आवडते, हेही वैशिष्ट्य आहे. पुण्यामध्ये मिसळ न आवडणारा क्वचित सापडेल नाही का. आणि पुणेरी मिसळ तर स्पेशल. जिकडे तिकडे बघा तुम्ही, कुठेही जावा, मिसळ. मुंबईला सुद्धा काय आवडतं? मिसळ पाव. अलीकडच्या काळात नवीन भर पडली वडापाव. मिसळ पाव मध्ये भर पडली वडापाव. असं त्याच्यासोबत तेव्हा गंमत काय झाली की असं जे निखळ ज्ञान, त्या निखळ ज्ञानाचा दुसरा शब्द वापरतो, सत्ता मात्र ज्ञान. की ते ज्ञान म्हणजेच सत्ता आणि सत्ता म्हणजेच ज्ञान. 15व्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलंय. ज्ञातृज्ञावीण नुसधेची जे ज्ञान, नुसधेची जे ज्ञान, निखळ ज्ञान आणि नुसधेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळी वजे. नीट लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. हे काय मागच्या कथा निराळ्या होत्या सगळ्या, कृष्णचरित्र वगैरे हसत खेळत सांगितलं. ह्याच्यातही हसत खेळत होईल, पण तुमच्या अपेक्षा इतकं नाही. कारण निखळ आहे. कळलं तुम्हाला? याच्या फक्त लाडूच खायचंय, तोंडी लावायचं सुद्धा काही नाही. इथे नुसते लाडू खालायची तयारी ठेवा, तोंडी बिंडी लोणचं विंच सुद्धा नाही. लोणचं लावणं हा सुद्धा भेद आहे. हे खाण्याकरता जर काही लागत असेल तर जे लागतं ते श्रेष्ठ आहे. काय कळलं? हे बघा असं आहे. काय म्हटलं मी? हे खाण्याकरता जर हे लागत असेल आणि हे खाल्ल्यानंतर हे जर तोंडात जात असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे. निखळ शब्दाचा अर्थ याची एक चिमट तोंडात गेल्यानंतर दुसरी कशाची आवश्यकता पडत नाही. तसं निज ज्ञानाची प्रतीती प्रगट झाल्यानंतर दुसरं काही कळण्याचं शिल्लक राहत नाही. किंबहुना नकळे ते कळो येईल उगले नामे आ विठ्ठले एकाचिया. जे कळत नाही ते कळेल. किंबहुना शेवटी कळणं आणि न कळणं याच्या पलीकडचा हा विषय आहे. मग कळणं नाही न कळणं नाही आहे काय? अनुभवजन्य. अनुवादजन्य वाङ्मय निराळं, अनुभवजन्य निराळं. तसा हा सगळा अनुभवजन्य विषय आहे. म्हणून याचं दुसरं नाव आहे अमृतानुभव नव्हे, अनुभवामृत. काय नाव दिलं? म्हणून अगाज्ञान अज्ञान विहीन निखळ ज्ञान मात्रची संपूर्ण. म्हणून शिवकल्याण म्हणाले ज्ञानेश्वर ऐसी खूण रूपा आली. ज्ञानेश्वर व्यक्ती नाही, ज्ञानेश्वर आकार नाही, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने एक तत्वज्ञानातली खूण माऊलीच्या रूपाने सगुण झाली. अलंकापुरामध्ये माऊलीने जन्म घेतला आणि काय जन्माला आलं? ईश्वरी ज्ञान जन्माला आलं. काय जन्माला काय आलं तुम्हाला कळतच नाही. त्यावेळेला कळलं नाही. आता कसं का होईना माणसं पालखीला जातायत, वारी करतायत, माऊली म्हणतायत. जाऊ द्या, नाही काय कळलं तरी माऊली म्हणून कळलं तरी खूप झालं. परवाच मी पंढरपूरला सांगितलं, एक मजेशीर सांगितलं मी परवा. लाखाचा समाज आहे, मूल लहान आहे. समाज कितीचा आहे? लाखाचा आहे.
मूल लहान आहे. त्या लहान मुलाला लाखातला एकही माणूस ओळखीचा नव्हता आणि ओळखता आला नाही, पण लाखातून त्यांनी आपल्या आईला धुंडून काढली. पुष्कळ झालं. बोलणं कळलं? झालं, त्याचं काम झालं. काय? आईच्या शेजारी कोण होतं माहिती नाही, आईच्या मागे कोण होतं माहिती नाही, कोणीच माहिती नाही, पण बाळ इतकं जाणतंय की त्यांनी लाखातून आपली आई ओळखून काढली. आणि आई भेटल्यानंतर मुक्काम आपोआपच सापडला. तसं कुणाला माऊलीचा अमृत अनुभव कळू दे नाही तर न कळू दे, पण माऊली ही माझी माऊली आहे एवढं जरी कळलं तरी तुमच्या माझ्याकरता पुष्कळ. अमृतानुभव मला कळला म्हणून मी सांगत नाही. तुम्हाला असं वाटेल की वा महाराज तुम्हाला अमृतानुभव कळला, अवघड आहे रे बाळा, नाही का? हा, पण असं कोणी सांगितलंय कळलं नाही म्हणून उघडून बघू नये? असं कोणी सांगितलंय का? काय आम्हाला पुरुषांना जिलेबी करता येत नाही म्हणून खाऊ नये असं सांगितलंय का? काय एक बाई म्हणली तुम्हाला मोतीचूर लाडू करता आले तर तुम्हाला अगं मग तू कशा करतायस? ठीक आहे, आम्हाला मोतीचूरचे लाडू करता येत नसतील पण खाता येतात, मसाले भात करता येत नसेल पण खाता, आणि एक आहे त्याची रुची नक्कीच कळते. इतकी काय आमची जीभ मेलेली नाही. बोलणं कळलं? रुची नक्कीच कळते. तसं लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव निवृत्तीनाथन ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताईनाथ बाबा सारख्या संतांनाच कळणार. काय घातल्या बरोबर त्यांना कळेल तोंडात याच्यात काय आहे. आम्हाला काय आहे ते कळणार नाही, पण आनंद वाटलं एवढं कळणार. खूप झालं आपल्या करता, काय करायचंय हो जास्ती. हा, मज पामरा असी काय थोर, पण पायीची वाण पायी बरी, कुणाच्या तरी पायातला जोडा होण्यापेक्षा कुणाचं अवघड आहे हो. काही काही चपलीचं सुद्धा भाग्य असतं, जोड्याचं सुद्धा भाग्य असतं. काही काही जोडे झिजल्यानंतर फेकून देतात आणि जुने म्हणून विकले जातात, आणि काही काही जोड्यांची पूजा होते, त्याचं नाव पादुका आहे. त्या जोड्यांची पूजा होते, त्याचं नाव पादुका आहे. आलं का लक्षात? हो. कसं बाकीचं द्या सोडून, तुम्ही पादुका सुद्धा होऊ नका. मी पादुका होत नाही, पण पादुकाचं दर्शन घेता आलं तरी खूप झालं. पादुकांचं दर्शन घेता जरी आलं तरी जीवन कृतार्थ झालं. आणि म्हणून मला त्यातलं काही कळलं नाही, पण पादुकांचं दर्शन घेण्याच्या रांगेत मी तुमच्या बरोबर उभा आहे. फक्त विश्वस्थांची ओळख असल्या कारणाने त्यांनी जरा मागून पुढे घेतलं मला. आता एवढा तरी वशीला चालतच. काय पंढरपूरला सुद्धा गेल्यानंतर काहीतरी नाही म्हटलं, गर्दीत कुणाला त्रास नको म्हणून मी माझ्या आयुष्यात कधी एकादशीला दर्शनाला गेलो नाही. काही आवश्यकताही नाही. वारी बिरी आटपली, शेवटी गर्दी कमी झाल्यानंतर आपलं निवांत जरा. पण किती जरी झालं तरी त्या पांडुरंगा पुढे कोणीतरी असतच. पण एक करतो मी, फेटा बांधून जातो. फेटा बांधून गेल्यानंतर सगळे ओळखतात, महाराज जाऊ द्या महाराजांना पुढे. बरं, म्हणजे त्याच्यात काय होतं, मला पुढे घेतल्याचं त्यांना दुःख नाही, त्यांना दुःख नाही म्हणून मला दुःख नाही. हो, नाही तर अवघडच हो. हेच कोण आले, अगदी त्यांचं बरोबर, अगदी त्यांचं बरोबर आहे. तसं मी सुद्धा अमृतानुभव ऐकण्याकरता, त्याचं श्रवण करण्याकरता, पादुकांचं दर्शन घेण्याकरता रांगेत उभा आहे. फक्त ट्रस्टींची ओळख आहे म्हणून व्यासपीठावर बसलोय. याचा एवढाच अर्थ आहे. याच्यापेक्षा दुसरा काही त्याच्यातून अर्थ काढण्याची काही गरज नाही. मला जास्ती कळतं किंवा काही अमृत तत्वाचा अनुभव आलेला आहे. आता कदाचित या महिन्यात आला तर ठीक आहे, नाही का? कोणाचं नशीब केव्हा फिरेल काही सांगता येतं का? नाही का?
हो, एक महाराज दृष्टांत देतात. एक मनुष्य रस्त्याने चालला होता. रस्त्याने चालला होता आणि अशी ते शेतामध्ये गोफण असते की नाही, तो शेताची राखण करणारे त्यांनी अशी ती गोफण दगड घेताना हाणला. तो गोफण मारणारा काही खाली बघत नाही, हाताला येईल तो दगड घेतो मारतो. ती अशी फेकून मारल्याबरोबर तुमच्या माझ्यासारखा चालला होता त्याच्या कपाळावरून आदळला. आदळल्यावर त्यांनी असं डोकं धरलं. काय म्हणला, माणसं आहेत का जनावर आहेत म्हणला. काय माणसं आहेत का जनावर आहेत म्हणला. मग कोणचा दगड लागला म्हणून खाली वाकला आणि खाली वाकून हातात घेतोय तो ते सोन्याचा होतो. ताबडतोब पुसलं. म्हणलं थोड्यावर दुखेल पण जन्माचं कारच. नाथाने भागवतात दृष्टांत दिलं काय की एका क्षणापूर्वी लागल्याचं दुःख होतं, पण तो दगड नाही सोन्याचा दगड आहे कळल्याबरोबर आनंद झाला. तसं चुकून तुमच्या आम्हाला मारण्याकरता का होईना पण दगड जर आला आणि तो जो सोन्याचा निघाला, तसं याच्यातला एक शब्द जर आमच्या अंतःकरणात रुतला तर माझी खात्री आहे की आमचं जीवन पालटून जाईल. आणि ते पालटण्याकरता निश्चित पुरेसा आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले, तेने श्री गीतालयाचे कपाट उघडोनी केली मोकळी वाट, गीतेश्वर प्रकट दाखविला लोका. ज्ञानेश्वरीच्या रूपाने गीतेश्वराचं दर्शन घडलं. तया गीतेश्वराचे दर्शन केले आहोत असे कलिकाल मग्न, मग करावया अमृतपान वाटिका रचिली. इथे आलो आपण. वाढवणार नाही. 8:05 झाले. आपला टाइम म्हणजे टाइम करेक्ट. थोडस इकडे तिकडे 5 मिनिटं इकडे गेली म्हणून थोडस 5 मिनिटं वाढवतो. याच्यापेक्षा काही वाढवायची गरज नाही. गीतेश्वराचं दर्शन घडवलं. आणि काय असतं, माणसाने आपल्याकडे गणपतीला येतात की नाही तुमच्याकडे. आता तुमच्याकडे सोडून दे, तुमच्याकडे काय लाईनच असते. पण जेव्हा तुमच्या घरी दर्शनाला येतात कोणी गणपतीला, आमचा गणपती इथे बसतो असं का, बसा घेऊन जा काहीतरी. मग देवाच्या दर्शनाचा प्रसाद का होईना, कॉफी का होईना, श्रीमंत मंडळी असेल तर समोसे बटाटे वडे अशी ती प्लेट हातात येते. म्हणून अशांच्या घरी गर्दी खूप असते. ते गणपतीच्या दर्शना करता नाही. मी एकाला विचारला की सगळीकडे सगळीकडे जातो, ठराविक जातो, आमच्या घरी गणपती नाही का. पण काय असतं, गेलं संध्याकाळचं जेवण करावं लागत नाही. इथे पुणेकर माफ करा, गंमत आहे नाही का, मजा असते. हा, संध्याकाळचं जेवण बिवण. सध्या माणसं असाच विचार करतात, जेवण बिवण करावं लागत नाही. मग काय नाही, समोसा बटाटे वडा पुन्हा काय लागतं, कॉफी पिफी. बरोबर आहे ना. मी उगीच सांगत नाही विषय. गीतेश्वराचं दर्शन झालं. आता मी अमृत पान करतो. मन मंदिरा गजर भक्तीचा.